ग्रुप केला. बर हे आसपासचे शेतकरी जोडले त्याच्यात 1400-500 शेतकरी. म्हणजे मग मी काय केलं, आधी माय मकाला वापरल्यानंतर हे आलते सहज मका बघायला. मामांना घ्यायची काय वाटलं या? त्यांचे पानाचं पेच असे होते. डायरेक्ट असं एवढं पान होतं. मी फक्त काय केलं, गायांना मिल्क चार्जर गाईला चारलं होतं, हा तेच शेण टाकलं होतं फक्त. बाकीचं त्याच्याने काही एवढा टाकलं फरक पडला होता? त्यांना जेवढा फरक पडला होता. तो ओरिजिनल वापरल्यावर काय झालं असं? तुम्हाला कळलं असेल काय झालं? 5 एकरला वापरतोय आता. काय काय तुम्ही केलंय? मका 2 एकर मका आहे, 2 एकर गहू आहे आणि 1 एकर कांदे. अच्छा. आता कांदे कसे काय? कांदे चांगले आहे ना सर, असं एवढे कांदे पेरलेले कांदे गहू. मका 2.5 महिन्यात निघाल सर. मामांची ना हा 2.5 महिन्यात मोर असं तुमच्याकडे किती दिवस लागला सरासरी? 3.5 महिने. 3.5 महिने लागला. 1 महिना वाचला. 2.5 महिन्यातच निघाले. एक महिन्याचं आणि पाणी एवढं वाच- जाड होतं सर, एवढं लांब आणि एवढं जाड. आता आहे ना मका एवढं जाड. बरं का मुरघास सर? असं एवढं जाड होतं आणि मुरघास सुद्धा जादा पडला त्या मकाचा. आता आम्हाला आहे ना मका ना म्हणजे गायला मुरघास केमिकल विरहित मकाचा करायचा आहे आता. करायचा. हम्म. बर बर बर